खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने खारघर येथे आयोजित करण्यात आलेली पहिली आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक टिनी मिनी डेव्हलपमेंट कॉम्पिटिशन मोठ्या उत्साहात संपन्न झाली। खारघर येथील विश्वजित शाळेच्या मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ह्या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला। खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील आणि पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या विशेष पुढाकारातून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते।
शहरातल्या किंवा खारघर परिसरातल्या जी काही तरुण मुलं आहेत, विद्यार्थी, यांना खेळाचं महत्त्व कळावं किंवा त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने वर्षभर बास्केटबॉल असेल, स्केटिंग कॉम्पिटिशन असतील, परत जिम्नॅस्टिक असेल, या अशा विविध खेळांची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध स्पर्धांचे राष्ट्रीय लेवलला असेल किंवा स्टेट लेवलला असेल असं आयोजन आम्ही वेळोवेळी करत आहोत. आत्ताच आपण बघितलं असेल की सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्टेट लेवलच्या स्केटिंग कॉम्पिटिशन आम्ही इथे घेतलेल्या खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने. आज इथे फर्स्ट जिम्नॅस्टिक ज्या टीम चॅम्पियनशिप असतात त्या आता इथे संपन्न झाल्या आहेत आणि मुलांना खरोखर खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांनी खेळात नैपुण्य निर्माण करावं यासाठी नेहमीच खारघर स्पोर्ट्स अकॅडमी त्यांना मार्गदर्शन करत असतं किंवा त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून इथं कार्यरत असतं. आज या ठिकाणी पाटील मॅडम आणि किरण पाटील सर यांनी खारघर स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत स्पोर्ट्स कॉम्पिटिशन जे आयोजित केलं होतं हा एक उपक्रम एकदम छान उपक्रम झालेला आहे. यामध्ये आपले नवी मुंबई, रायगड तसेच महाराष्ट्र जिल्ह्यामधील सर्व मुले या ठिकाणी त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. जे विनर विद्यार्थी जसे पार्टिसिपेट विद्यार्थी त्यांनाही त्यांनी मोमेंटो आणि मेडल देऊन त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. या कार्यक्रमाचं भविष्यात ज्यावेळी शालेय शिक्षण घेत असताना किंवा भविष्यात ज्यावेळी समाजामध्ये आपण नोकरी करत असतो किंवा प्रशासनामध्ये करत असतो या गोष्टीचा खूप फायदा होतो. स्वतः मी स्पोर्ट्स प्लेअर आहे. शालेय शिक्षण करत असताना स्पोर्ट्स आणि त्यामध्ये पार्टिसिपेट करून त्यामध्ये मेडल किंवा काही आपल्या गोष्टी भेटलेल्या आहेत. त्याचा फायदा आपल्याला आता सध्या प्रशासनामध्ये काम करताना आपल्याला भेटतोय. त्याचा खूप फायदा या ठिकाणी होत आहे. तरी आपले पाटील सर, पाटील मॅडम यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे त्यांचं अभिनंदन करतो. स्टेट गार्डियन उन्होंने ऑस्ट्रेलियन कोचेस के साथ एक नया सिलेबस बना के उसको इम्प्लांट कर रहे हैं और महाराष्ट्र एक इंडिया का ऐसा स्टेट है जिसमें इस प्रोग्राम को एडॉप्ट भी किया है. JSW में जो उन्होंने ऑस्ट्रेलियन कोचेस हमारे इंडिया में इन्वाइट करके उनके थ्रू जो प्रोग्राम बनाया है, इस प्रोग्राम का अप्रोच पहले तो उन्होंने नेशनल फेडरेशन ऑफ इंडिया को किया था, लेकिन उन्होंने कुछ वजह से उसको मना किया कि हम इस प्रोग्राम के साथ नहीं रहेंगे. लेकिन महाराष्ट्र MHA जो है, महाराष्ट्र जिम्नास्टिक एसोसिएशन, इन्होंने इस प्रोग्राम को अडॉप्ट किया और काफी अच्छा प्रोग्राम है बच्चों के डेवलपमेंट के हिसाब से. और इस प्रोग्राम के माध्यम से बच्चे काफी जल्दी अच्छा रिजल्ट भी देंगे और आने वाले कुछ सालों में हमारे बच्चे जल्दी ओलंपिक में अपना पार्टिसिपेशन का जो नंबर है वो बढ़ाएंगे. जैसे कि दीपा कर्माकर, उन्होंने 2016 के ओलंपिक में अपना परफॉर्मेंस सर्वश्रेष्ठ परफॉर्म किया था. उसके बाद प्राणवीर नायक है और काफी सारे ऐसे एथलीट है जिन्होंने अपना अच्छा परफॉर्म इंटरराष्ट्रीय प्रतियोगिता में दिया हुआ है. खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रथमतः धन्यवाद. खारघर स्पोर्ट्स अकॅडमी व संयुक्त विद्यमाने रिया स्टेपिंग स्टोन यांच्या माध्यमातून आज लहान खेळाडूंचा प्रोत्साहन करता व त्यांचे नवीन प्लॅटफॉर्म करता एक टीम डेव्हलपमेंट कॉम्पिटिशन आज किरण सरांच्या माध्यमातून व नेत्रा मॅडमच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम एक चांगल्या लेवलचा संपन्न झाला असं मी सर्व आशा बघतो आणि पुढच्या वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. आणि अशाच या कार्यक्रमांना रायगड जिल्ह्याचं नाव रोशन करणारे असे खेळाडू किरण सरांच्या माध्यमातून खारघर स्पोर्ट्सचं नाव रोशन करतील असं व्यक्त करतो. आज खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने ही जी जिम्नॅस्टिक स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये सर्व मुलांनी जो सहभाग घेतला त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन. खूप लांबून मुलं आली होती, त्यांना एक मोटिवेशनल म्हणून मोटिवेशन करण्यासाठी खूप गरजेचं होतं आणि हे सदैव मारुती हजारे सर आणि रिया स्टेपिंग यांनी करत आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. आणि सर्व मुले इथे येऊन त्यांचा परफॉर्मन्स देऊन आनंदी होऊन गेलेले आहेत आणि त्याचा त्यांना भविष्यात खरंच खूप उपयोग होईल आणि अशाच स्पर्धा पुढे भविष्यातही भरवल्या जाव्यात अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्याबद्दल त्यांना मनापासून अभिनंदन.